ते खासदार आम्ही निवडून देणार नाही। पहिला तर पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे सगळ्यात पहिले। चांगले प्रश्न संसदेमध्ये मांडतात ते, आणि तरुण वर्ग त्यांच्या सोबत आहे। जवळ धरण आहे तरी पण पाणी भेटत नाही। सध्या संपूर्ण भारतात सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि अशातच प्रश्न आहे की आपल्या शहरामध्ये खासदार कोण होणार, इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे का संदीपान भुमरे, हा प्रश्न सध्या सर्वच चर्चित आहे। चला तर जाणून घेऊया आपल्या शहरातील नागरिकांकडून की त्यांना काय वाटतं कोण होईल आपल्या शहराचा खासदार। तर तुम्हाला काय वाटतं आपल्या शहरात खासदार म्हणून कोण निवडून येईल? सध्या तरी चंद्रकांत खैरे वाटेल, प्रचाराचा जो नाव आहे चंद्रकांत खैरे साहेब, त्यामुळे खैरे साहेबांचे जास्ती चान्स आहे। आणि जर खैरे साहेब निवडून आले तर त्यांनी आपल्या शहरासाठी काय डेव्हलपमेंट करायला असं तुम्हाला वाटतं? पहिला तर पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे सगळ्यात पहिले। काका तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षीचा खासदार कोण होणार? खासदार कोण होणार म्हणजे आता ते लकीली येणार कोणी पण, म्हणजे पक्षांतर बदल लोकांनी बदल केलेले आहे पुष्कळ लोकांनी। शिंदे गट झाले, शिवसेना गट आहे, उद्धव ठाकरे गट आहे, भुमरे साहेब आहे, इथं खैरे साहेब आहे, इम्तियाज जलील आहे। आता हे काय लोक जे वोटर्स आहे ते चलबिचल झालेले आहे, आता कोण कोणाला टाकणार त्याची काही गॅरंटीच नाही आहे। तुम्हाला काय वाटतं कोण? अंदाज आता इथं भुमरे साहेब आहे, खैरे साहेब आहे, दोघात तसं राहील। चंद्रकांत खैरे। आणि आपल्याला असं काय वाटतं? तेच गद्दारी केली, धोका दिला त्यांना, त्याच्यामुळे। अच्छा, निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठावंत बरोबर। आणि खैरे साहेब जर निवडून आले तर आपल्या शहराची काय प्रगती व्हावी, आपल्याला असं काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की इथे रस्ते व्यवस्थित व्हावे, जे खड्डे असतात ना ते, आणि पाण्याचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह व्हावा। संदीपान भुमरे। आणि संदीपान भुमरे येतील असं काय वाटतं तुम्हाला खासदार? एक थोडा आत्मविश्वास। आणि जर संदीपान भुमरे निवडून आलेत आपल्या शहरात तर त्यांनी पहिली कोणती सुधारणा आपल्या शहरासाठी करायला हवी असं वाटतं? पहिले रस्त्याची। मला असं वाटतं की आपल्या जे जुने जे चंद्रकांत खैरे तेच यावे। आणि ते काय यावे असं काय वाटतं? त्यांचं कामकाज चांगलंच असं, एकंदर आम्हाला आवडलं त्यांचं कामकाज। आणि जर ते निवडून आले तर आपल्या शहरामध्ये कोणती सर्वप्रथम सुधारणा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुधारणा म्हणजे ती पाण्याची समस्या मेन आहे, पहिले ते झालं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं यावर्षी आपल्या शहराचे एमपी खासदार म्हणून कोण निवडून येईल? चंद्रकांत खैरे। आणि आपल्याला असं काय वाटतं? कारण जे लोकांनी गद्दारी केली ना त्यामुळे लोकांचे म्हणजे उद्धव ठाकरेबद्दल भावना जास्त आहे। बरोबर। आणि खैरे साहेब जर निवडून आले तर आपल्याला काय वाटतं की आपल्या शहराची सर्वप्रथम डेव्हलपमेंट कुठली व्हावी? सर्वात म्हणजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याची पाण्याचं। बरोबर। मला असं वाटतं आपल्या शहरात जे खासदार इम्तियाज जलील साहेब आहे त्यांनी भरपूर मोलाचं योगदान दिलं, त्याच्यामुळे त्याचं एक तर सुशिक्षित आहे, चांगले प्रश्न संसदेमध्ये मांडतात ते, आणि तरुण वर्ग त्यांच्या सोबत आहे, आणि प्रत्येक समाजाचा वर्ग बी त्यांच्या सोबत आहे, आणि ते क्वालिफाईड आहे, त्यांचं शिक्षण वगैरे चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं इम्तियाज जलील सर येतील। खैरे येऊ शकता। ओके। आणि तुम्हाला असं काय वाटतं खैरे साहेब येतील म्हणून? बाकीचे कसे इकडून तिकडून पब्लिकला पण धोका दिला, आणि त्यानंतर ज्या पब्लिकने त्यांचे मतदान केलं। ओके। आणि त्यांना वाटतंय समजा भुमरे साहेबाला की आपल्या मागे समजा त्यांचे कार्यकर्ते, ओके, पण आमच्यासारखी पब्लिक नाहीये। काका तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी आपल्या शहराचा खासदार कोण होईल? उद्धव ठाकरेकडे पाहून चंद्रकांत खैरेला मतदान होणार आहे। आणि हे काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे त्यांचे प्रमुख आहे, ते सर्व काही कामाची देखभाल बरोबर करतात आणि काम करता म्हणजे 100% काम करतात, आणि त्यातल्या त्यात इकडचा आणि तिकडचा जो पक्षात उडी मारतो ते खासदार आम्ही निवडून देणार नाही। मला असं वाटतंय की इम्तियाज जलील जे आहेत ते खासदार होणार। हे काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली कसं आहे की आपल्याकडे जी कास्टची पॉप्युलेशन आहे, मुस्लिम पॉप्युलेशन ही जास्त आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की इम्तियाज जलील होणार। आणि जर इम्तियाज जलील सर आले निवडून तर त्यांनी सर्वात प्रथम काय सुधारणा केली पाहिजे आपल्या शहरात? सर जर निवडून आले तर त्यांनी सर्वात पहिले आपले जे रोड्स आहेत त्याची सुधारणा करावी आणि एम्प्लॉयमेंटसाठी काहीतरी करावं यूथसाठी, असं मला वाटतं।